पनवेल, रायगड, नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पारस काव्य कला जनजागृती संस्थेतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न. पारस काव्य कला जनजागृती संस्था रजी सानपाडा नवी मुंबई तर्फे राज्यस्तरीय खुली काव्य लेखन स्पर्धा, पारितोषिक वितरण आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2023 चे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या 80 गुणवंतांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती सिंधू बांडे, समाजसेविका श्री गणेश सलवदे, मुख्याध्यापक श्री संजय बर्वे, प्रसिद्ध लेखक नागपूर हे व्यासपीठावर होते. आगरी कवितांचे बादशाह श्री पुंडलिक म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. पुरस्कार सोहळ्याचे हे 13वे वर्ष होते. श्री पुंडलिक म्हात्रे यांना विश्वभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुप्रसिद्ध निवेदक प्राध्यापक शंकर गोपाळे यांना सर्वोत्कृष्ट निवेदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच राज्यस्तरीय काव्य स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेरून 200हून अधिक कवी कवयित्रींनी सहभाग घेतला होता. प्रथम 3 क्रमांकांच्या कवींना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता भवन सेक्टर 10 सानपाडा नवी मुंबई येथे संपन्न झाला. पारस काव्य कला जनजागृती संस्था सानपाडाचे संस्थापक अध्यक्ष श्री मंगेश चांदिवडे आणि आयोजिका सौ शोभा चांदिवडे यांनी अत्यंत नेटके आयोजन केले होते. श्री शंकर गोपाळे यांनी आपल्या काव्यात्मक शैलीतून आणि गोड वाणीतून सदर कार्यक्रमाचे निवेदन केले. आपला महाराष्ट्र 24 साठी सुनील ठाकूर, उरण. आम्ही बऱ्याच वर्षापासून आमची दोस्ती आहे चांदिवडे साहेबांची. आणि चांदिवडे साहेब एवढा प्रयत्न करतात की खेड्यापाड्यात कुठेही जातात आणि सगळे हिरे शोधून आणतात आणि त्यांना पुरस्कार देण्याचा प्रयत्न करतात. यासाठी त्यांच्या कार्याला आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. त्यांनी असंच कार्य करीत राहावं, सर्वांना हा मौका मिळावा. जे अडचणीत असतात कलाकार की ज्यांना कोणीही विचारत नाही असे हिरे ते शोधून काढतात आणि त्यांना पुरस्कार प्राप्त करून देतात. आणि त्यांच्या बाबतीत मग ते पुरस्कार घेणारे चांगलंच म्हणतात की आम्हाला कुठेही कोणी विचारत नव्हतं, पण या संस्थेतर्फे आम्हाला पुरस्कार दिला जातो आहे आणि त्यांचे फार फार आभार मानतात. पारस काव्यकला जनजागृती संस्था सानपाडा नवी मुंबईतर्फे प्रत्येक वर्षी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा घेतला जातो. हे संस्थेचं पुरस्कार वितरण सोहळ्याचं 13वे वर्ष आहे. जे प्रकल्पग्रस्त आहेत त्या प्रकल्पग्रस्तांवरती होणारा अन्याय, त्याचबरोबर त्यांची होणारी जी काही दैना आहे ती लोकांपर्यंत पोचावी, त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या लोकांपर्यंत पोचाव्या म्हणून आपण काव्यस्पर्धा घेतो. त्याचबरोबर जे काही समाजासाठी काम करतात असे जे मान्यवर आहेत, मग शिक्षक असतील, पत्रकार असतील किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे माणसं असतील, यांचाही आपण पुरस्कार देऊन सत्कार करतो. यामधून आपल्याला एवढंच लोकांपर्यंत कसं पोचता येईल की आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा या लोकांपर्यंत कशा जातील हाच आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. आणि हे 13वे वर्ष आहे आता. थँक्यू. साधारण 75 मान्यवरांचा आपण सत्कार करतो. यावर्षी 78 झालेले आहेत आणि साधारण 3 कवी पहिले 3 नंबर कवितांचे, मग त्याच्यामध्ये आपला विषय असतो प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा आणि हाल, आणि आणखी एखादा दुसरा विषय असतो. तर यावर्षी निसर्ग दिला होता आपण. तर असे आणि कवी जवळजवळ 500हून जास्त कवींच्या कविता आल्या आणि त्यातून आपण 3 नंबर काढलेले आहेत. संपूर्ण मुंबई, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून सगळे जिल्हे, यावर्षी हैदराबाद, दिल्ली इकडून सुद्धा मान्यवरांचे प्रस्ताव आले होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.